हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, अमावस्येची तिथी दर महिन्याला येते आणि प्रत्येक अमावस्येचं एक विशेष महत्त्व असतं. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटलं जातं. या अमावस्येला कुशाग्रही पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. याच्या मागे एक रंजक कथा आहे. सोबतच अमावस्येला पितरांना तर्पण आणि पिंडदान सुद्धा केलं जातं. यामुळे पितृदोष दूर होतात आणि मुलांना सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभतं. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ अमावस्येबद्दल सविस्तर माहिती आणि त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम आपण पिठोरी अमावस्येचे महत्त्व समजून घेऊया. पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बेलपोळा सुद्धा साजरा केला जातो, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यातल्या मोठ्या समस्या दूर होतात. पिंपलाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्यास सर्व पापांचे प्रायश्चित होते. आता आपण या अमावस्येला महत्त्व असण्यामागे पौराणिक कथा काय आहे ती जाणून घेऊया. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावणी अमावस्येला मुलं होत होती आणि ती लगेच मरण पावत होती. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. पुढे जाऊन विद्या घरी परत आली आणि तिला 64 देवांच्या कृपेमुळे दीर्घ आयुष्य 8 पुत्र झाले. विद्याने 64 योगिनींची पूजा केली, ज्यामुळे तिची मरण पावलेली 7 मुले जिवंत झाली. यामुळे संतती रक्षणासाठी 64 देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची आणि मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते. म्हणून या अमावस्येला खूप अधिक महत्त्व आहे. आता आपण पूजेची पद्धत समजून घेऊया. पिठोरी अमावस्येला सकाळी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घाला, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजलेले अन्न दान करा. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा. या दिवशी तिलाच्या तेलाचा दिवा लावा. शिव मंत्राचा जाप करा आणि मंदिरात वस्तू दान करा. संध्याकाळी भगवान शंकरांची पूजा करावी. शक्य असेल तर तांब्याची वस्तू दान करा. तांब्याची वस्तू दान करणं खूप शुभ मानलं जातं. आता आपण सविस्तररित्या समजून घेऊया सकाळी कशी पूजा करायची आणि संध्याकाळी कशी पूजा करायची. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घालून जल अर्पण करा. सूर्यदेवाला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जाप करा. पिठोरी अमावस्येला संध्याकाळी पूजेच्या ठिकाणी मुख्य दरवाजाजवळ पिठाचे दिवे करून त्यामध्ये तिळाचे तेल घालून दिवे लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शिव मंदिरात जाऊन सुद्धा ठेवू शकता. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि संकट दूर होतात. फ्रेंड्स, पिठोरी अमावस्येला मातृदिन असेही म्हटलं जातं. आता आपण समजून घेऊया पिठोरी अमावस्येला मातृदिन म्हणून का म्हटलं जातं. आपल्याकडे अमावस्या ही अशुभ दिन म्हणून प्रचलित आहे, पण पिठोरी अमावस्येच्या दिवशी केलेले व्रत कार्य शुभ ठरते. आईने मुलांसाठी करायचे जसे जीवितेचे व्रत आहे तसेच पिठोरी अमावस्येचे सुद्धा व्रत आहे. कदाचित म्हणून याला मातृदिन असे म्हणतात. आईचे पुण्य मुलांना मिळते आणि सुख समृद्धी त्यांच्या घरी येते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकासाठी एक खास दिवस आहे, त्यामधीलच हा मातृदिन एक आहे. आता आपण यावर्षी पिठोरी अमावस्या कधी आहे हे जाणून घेऊया. यावर्षी पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ही अमावस्या 22 ऑगस्टला रात्री 11:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्टला सकाळी 11:37 संपेल. 22 ऑगस्ट रोजी मध्यकाळात ही अमावस्या सुरू होत आहे आणि उदय तिथी नाही. म्हणून या दिवशी पिठोरी अमावस्या वैध असेल. या दिवशी पितृपूजन, तर्पण आणि श्राद्ध यांचे महत्त्व आहे.
असं केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी व्रत केल्याने त्यांना संतती प्राप्त होते आणि त्यांची मुले दीर्घायुष्य होतात. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.